हे दोन बिहारी आमच्या रूम मध्ये ऍड झाले. आमच्या बिहारी प्रो मॅक्स संग्रामचं तुला दिलेलं काम केलास काय? तू काय केलास? अरे कोंबडी नाही येते, चिकन झालंय बाळा, सोड मटन. आजपासून मी चिकन बंद करणार आहे, कारण माझी आता इच्छा होत नाही खायची. काय केलंय जुगाड? शिजले होत आले पाहू शकताय. हाय गाइस, वेलकम टू अनदर व्हिडिओ ऑफ द सन्मेश व्लॉग्स. आणि आज आहे संडे आज. आणि आज जेवणाचा काय प्लॅन करायचा त्याची चर्चा चालू होती, पण सगळ्यांचं काय म्हणणं झालं की आज चिकन किंवा मटन दोन्हीपैकी काय तर करायचं आज. मग आज असं ठरलंय की आता ठरलंय पण सगळ्यांचं चिकन करायचं, पण खाली कोण आणायला जाणार याच्यावर म्हणणं झालं सगळ्यांची. त्यामुळे असं केलंय की कृष्णा पवारनं डोकं चालवले, त्यात चिठ्ठ्या तयार केल्यात. त्यात 6 जणांची नाव आहेत, त्यामधले 2 जणांची ज्यांचं येईल त्यांनी जाऊन चिकन घेऊन यायचं. मग आता बघूया. आणि 2 जण, हे 2 बिहारी आमच्या रूम मध्ये ऍड झाले आमच्या. ओ भाई मारो मुझे, मारो. बिहारी प्रो मॅक्स संग्राम चौक, सूरज भाऊ खाडे सरकार आणि आशिष तावदार. अंपायर म्हणून कृष्णा पवार म्हणून आता इथं आशिष आणलेलं आहे. आशिषला अंपायर म्हणून आणलाय. तर बघूया. केपीने फक्त आमची नावं टाकले. नाही केपीनं सगळ्यांची नाव टाकल्यात. तसा दुगलपणा केपी करणार नाही. चला आशिष सेट घ्या. 2 चिठ्ठ्या उचल. 1 2 3 परत काय उडव? तुला उडवायचे नाही. शिवाय देऊ नका रे. डोंट शिवाय देऊ नका. माझ्या मध्ये ते मी दिसत नाही त्या व्हिडिओत. हाय काय हे शिवाय तेवढ्या देऊ नका प्लीज. 6 चिठ्ठ्या आहेत ह्या. 5 आहेत 5. रमेश नाव आहे. आपला काय संबंध आहे? भांडाय नाही, शांत रे. सन्मेश. मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. नाव माझं चाललंय काय? नाही माझं पण कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. आता उरलेले 3 चिठ्ठ्या दाखवतो नाव. हे माझं नाव कृष्णा पवार. अरे नशीब कसं आहे भावाचं. चुप प्रणवला कांदा, भांडी, सूरज. आता या तिघांचं सगळं काय काय करायचं सांग की. कांदा आहे. आलं लसूण पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, आता 2 जण जाणार आहे. मी आणि संग्राम. सामान हे 2 जण घेऊन येणार. आणि संग्रामचा संग्राम माने संग्राम सन्मेश 2 नावं आली. मग आता चिकन आणणार आम्ही 2 जाणार आहे. बाकीच्यांचं काय काम आहे ते बघूया आपण. तुम्हाला कसं वाटते तुमची नाव आल्या? वाटायला काय खायचं म्हणलं, आणायला काय प्रॉब्लेम नाही. आणि मग असं ठरलं, मग सगळी काय दंगा करत होता. आणायच गेलो असतो असं तसं चिकन आणायला. तू पण जाऊ शकला असतास, तुझी पण खायची खूप आधी इच्छा आहे. बरं ते जाऊ दे. आता ते तिघांचं काम सांग केपी काय आहे. आता आम्ही तुझं पण कांदा वगैरे आम्ही कापून घेणार आहे आणि सगळं सामान चिकन साठी जे लागते ते तयार करणार आहे. आणि त्याच्या आधी पैसे. आणि मेन म्हणजे आमच्या व्हिडिओ मध्ये जो नाहीये तो व्हेजिटेरियन व्हेज मेंबर हा आमच्यावर रुसलेला आहे. ह्याच्यासाठी आम्ही भेंडी आणलेली भेंडी. आणि हा खाणार लेडी फिंगर. काय ती लेडी फिंगर? त्याला लेडी फिंगर खायचंय आणि बास बाय. थँक्यू. आता बघायला नाही, डोळं खाली घ्यायचं. चिकन घेऊन आल्यानंतर इथलं सगळं दाखवतो. चिकन पण दाखवणार. चिकन कशाला आता चिकन घेऊन आलोय. हे बघा चिकन. चिकन काय काय आणले, टोमॅटो आणला, कोथिंबीर, मिरची सगळं घेऊन आलोय. आणि ठरल्याप्रमाणे प्रणव कांदा कापलास काय रे? प्रणव तुला दिलेलं काम केलास काय? तू काय केलास? या असली खुळ्या ठरल्याप्रमाणे केले. ठीक आहे चिकन घे, 2 काढा कोणतर.
आणि झालेले सगळं. आता इथं मसाल्यासाठी कांदा भाजून घ्यायला लागलेला आहे आशिष. अंपायरला आम्ही कांदा भाजत काम दिले, खाणार नाही तरी पण. हा आज आमचा पाहुणा आहे, आमच्या रूमचा नियमच आहे आमच्या. पाहुणा आलेला आहे आणि आता यांच्याकडे दिले चिकन. अरे कोंबडी नाही येते, चिकन झालंय बाळा, सोड. मटन प्रणव चिकन दोन घेतोय. बाकी आता केपी आज आचारी केपी काम करणार आहे, सगळं केपी चिकन बनवणार आहे. सगळी प्रोसेस दाखवतो. सगळी प्रोसेस काय दाखवता येणार नाही, टाइम लॅप्स लावून ठेवतो तिथं, मग त्यात दिसतंय सगळं. कमी आलं काय? आजपासून मी चिकन बंद करणार आहे, कारण माझी आता इच्छा होत नाही खायची. का? जीवन पक्षी मारून खायची माझी आता इच्छा नाही, कारण आजपासून मी मनाचा त्याग केलेला आहे. चिकन मटन मनाचा त्याग केलायस का चिकनचा त्याग केलायस? चिकनचा त्याग केलेला आहे. आज शेवटचा दिवस, म्हणजे सोडलेच मी चिकन आजपासून. बरं. आणि मग खाली काय करायला? बड़ा हरामी हो बेटा. आय एम जोकिंग. या 5 minutes later. तरी चला बघूया आता काय करायला लागलं. आपण इथं बाहेर बसलेलो आहे. कृष्णा चिकनचं करायला लागलाय आणि 2 जण व्हेजिटेरियन आहेत आपल्यामध्ये, एक रमेश आणि दुसरा आशिष. तर बघूया काय करायला. स्वागत कर आपल्या किचनमध्ये. हॅलो गाईस, वेलकम टू आवर न्यू किचन. न्यू किचन. बघूया काय करायला. केपी काय करायला? केपी काय करायलायस? काय झालं का नाही अजून? चिकन चिकन टाकायचंय. चिकनचं कृष्ण करायलाय आणि रमेश तू काय करायलायस? दाल तडका बाई. अरे व्हेज माणसं. आणि कृष्णा वर्सेस रमेश फाईट आहे आज, म्हणजे फूड मध्ये. दोघं जण वेगवेगळ्या वर्सेस. इकडं घाण व्हिडिओ. आणि आता चिकन काय भात लावलेला नाही. अरे थांब की लावूया की. व्हेजचं एकदा झालं ना ते साईडला येतंय. व्हेजवाले लावणार की भात? व्हेज चालत नाही. आता चिकन शिजायला टाकलंय. चिकन शिजायला टाकलं आपण. शेप चिकन शिजायला. चिकन डाळ तडका. आणि चिकन शिजल्यानंतर दाखवतो काय भावांनो. बेटा मस्त आता आम्हाला आमच्या मित्राचा फोन आलेला आहे. आमचा मित्र सध्या इथे नाहीये, तो आता ट्रॅव्हल मध्ये इथे यायला लागलाय. व्हायरल तोंड दाखव. तो ट्रॅव्हल मध्ये इथे यायला लागलाय. मिस यू भावा. आज भावा तुझ्या व्हेजिटेरियन लोकांनी काय बनवलंय बघायचं तुला. दाल तडका बनवायला लागले. A few moments later. प्रॉब्लेम असा झालाय की आमच्या न्यू किचन मध्ये फॅनच नाही. मग आमच्या आजच्या दोन्ही आचार्यांना, व्हेजवाल्या पण नॉनव्हेज वाल्यांना खूप गरम व्हायला लागले. मग त्यासाठी सूरजनं एक जुगाड केलाय. बघूया काय जुगाड केलाय, तुम्हाला दाखवतो जुगाड काय केलाय. हे सूरज उभारलाय. जुगाड काय केलाय दाखव की बाबा. काय केलाय जुगाड? फॅन नाही आमच्या न्यू किचन मध्ये, मग त्यासाठी जुगाड केलाय. सूरजने जुगाड केलाय. आणि आमच्या मेन आचारीला अनेक कुठं आहेत तो पण आण. त्या आचारी काय काम करत नाही, त्यांना कशाला द्यायलायस? टेक्नॉलॉजी. आणि आमचे ते नाही ऐक की, ते शोले पिक्चर माहिती आहे का? शोले पिक्चर मधला ठाकूर, त्या आमचा ठाकूर शोले पिक्चर मधला ठाकूर बघा येऊ. कितने आदमी ते ठाकूरजी. चिकन शिजायला ठेवलंय. आता चिकन झाल्यानंतर दाखवतो. नंतर कृष्णाचा प्रणव जो तयारी करायला लागला, तो काय करायला लागलाय दाखवलंच नाही. तो तयारी दुसरी करतोय. मॅच बघत बसलाय तो. तो मॅच बघत बसलाय. आम्ही दाखवूया तुम्हाला तो. चल कृष्णा काय करायला दाखव. हॉटेल तिरंगा हे नवीन एक बोकड आणलंय गोठ्यात. कापायचे आज दाखवणार आहे ते. चिकन शिजून काय काय झालंय बघितलं. मी गेलोच नाही तिकडं. काय झालंय? केपी शिजले, होत आले पाहू शकताय. म्हणजे ऑलमोस्ट होत आले.
चिकनचं तर अजून करायचं बाकी आहे. शिजलंय नाही, बॉईल झालंय सगळं. शिजून झाले, करून पण चिकन झालंय. आमटी तेवढी राहिला. आणि शाकाहारीवाली ही दोघं जेवायला बसल्यात. भावांनो काय काय केलंय? तुमचं जेवण कसं झालंय सांगा. कसं झालंय? नो कमेंट्स. जेव्हा भावांनो हीच तोंड घाण. ए सांगा केपी काय काय झालंय सांग. तयार आहे काय? येऊ झालंय म्हणजे झालंय, जेवण झालंय. काय करायलायस बॉईज? तुम्हाला जर सांगा, माझं फक्त तोंडात शेव मनात काय नसते. म्हणजे देत जाऊ नकोस रे, मला एडिट करायला त्रास होते. बाबा आजचा त्रास हा उद्याचा सक्सेसफुल माणसाचे हे. सक्सेसफुल माणसाचे हे तयार आहे. सक्सेसफुल होण्यासाठी हे खाणं खूप गरजेचं आहे. खूप त्याशिवाय हिट येत नाही बॉडीमध्ये. हिट वाव. संग्राम ड्रेस नाही घेतला मी, ते टाकणार आहे बघ. आता सांगतो कटबीट करायचं मला सांगायचं नाही. राम राम भाईयो. कांदा कापून घे सगळा संग्राम, लवकर घे लवकर. तुझ्या उगाच तुला मी क्लास लावला नव्हता हॉटेल मॅनेजमेंटचा. उगाच तुला हॉटेल मॅनेजमेंटचा क्लास लावला नव्हता आम्ही. गप की सांगायचं नसते, सगळं उघड कशाला करायला बापाय म्हणून. यो नाईस नाईस. आचारी केपी चिकन कसं झालं केपी विचारला होता. केपीनं केले चिकन. टेस्ट कशी झालं जरा लवकर सांग. थांब 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 थांब. हा कर झाली एकदा. नाईस नाईस. हा रस्सा घ्यायलाय, रस्सा ग्लास मध्ये घ्यायलाय. ग्लास मध्ये. ग्लास कोण दिलाय? यो आता हे टेस्ट करून दाखव. चिकनची टेस्ट करून दाखव की कसं झालंय. जरा केपीला क्रेडिट्स गेलं पाहिजेत ना. सांग एक मिनिट. अरे ते सूप कशाला प्यालेस? आणि सूप आहे ते चिकनची टेस्ट जरा सांग ना. म्हणजे ग्रेव्ही घेतो. हा कांदा घे. कसं झालंय? अंडररेटेड शेफ केपी. याला किती रेटिंग? 10 पैकी किती? रूमवर बसल्या बसल्या स्वर्गाची अनुभूती करून देणारा एकच शेफ कृष्णा पवार. ते नाही रेटिंग म्हणजे 10 मध्ये 10 पैकी शब्द नाहीत मॅड. 10 आउट ऑफ 10 रेटिंग द्यायला पण शब्द नाहीत. इतकं छान जेवण बनवलं. 10 आउट ऑफ 10 पैकी सांग. 1000 10 पैकी 10 पैकी 1000. तू सांग रे. मस्त झालं, जबरदस्त केपी. 10 आउट ऑफ 10. 10 आउट ऑफ 10. तू? इन्फिनिटी. ओके. मी अजून खाल्लं नाही. वेज किती? 10 आउट ऑफ -99. मायनस नाही. चला मी पण खाऊन बघतो आता. चटणी घेऊन बसल्या समजून जायचं. कम पडला आज दे बाय. चला बाय, जेवतो. सगळ्यांचं झालंय, सगळं आवरून पण झाले, स्वच्छतेन करून झाले. आता खूप लेट झालाय, आता झोपायची वेळ झाला, तरी पण 12 वाजल्यात. आता किचन तेन साफ करून सगळं झालेलं आहे, स्वच्छतेन करून केल्यात. बॉयज इकडं आता रेस्ट करायलात, सगळेजण झोपलात. हे प्रणव सूरज त्यांनी झोपायची वेळ झाला आणि आता काय ब्लॉग एंड करणार आहे.
ब्लॉग एंड करायचा की काय म्हणतोस? काहीच नाही भावांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. ब्लॉग एंड करणार आहे गाईज. जाता जाता एवढंच सांगून जातो गाईज, किरदार जिंदा हो तो कहानी खत्म नाही होती. बाय.